डोंबिवलीतील अवधेश दुबेचा रेल्वेतून पडून मृत्यू, सखोल तपासाची कुटुंबियांची मागणी. मध्य रेल्वेतील सर्वात जास्त रेल्वेतून प्रवास करणारे गर्दीचे व उत्पन्न देणारे स्थानक आहे. या स्थानकात दररोज लाखो प्रवासी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करत असतात. प्रवासी संख्येच्या तुलनेने लोकल गाडी कमी पडत असल्याने नाईलाजास्तव लोकलच्या दरवाजाजवळ लटकून प्रवास करावा लागतो. तसेच तोल जाऊन अनेकांनी जीव गमावले असून 23 तारखेला डोंबिवलीतील 25 वर्षीय अवधेश दुबेचा लोकल प्रवासात डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान तोल जाऊन मृत्यू झाला. का अपघात होता असा संशय कुटुंबियांनी व्यक्त केलाय. याची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. माझा भाऊ रेल्वेच्या माहितीप्रमाणे जे की मला अजूनही संशयास्पद वाटतोय, कारण की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की माझा भाऊचा हात सटकला आणि तो दिवा आणि मुंब्र्याच्या खाडीत पडला. पण मला त्याच्यात संशय अशामुळे की माझा भावाकडून जो त्याची ऑफिसची बॅग होती, ज्याच्यात त्याचा लॅपटॉप होता, ज्याच्यात त्याचा ID कार्ड होता, त्याचे रेल्वे पासेस होते, सगळे मिसिंग आहेत. तर मला याच्यावर संशय आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे, ज्याच्यातनं माझे जसा एक भाऊ मी गमावला आहे, अशी पुढे कुठलेही दुसरे भाऊ नाही गेले पाहिजेत. आणि डोंबिवली एक सांस्कृतिक शहर असल्यामुळे खूप जास्त अभ्यासू लोक याच्यात आहेत. ते सगळे मुंबईला कामासाठी जातात आणि अशा कंडिशनमध्ये प्रत्येक घरातलं एक भाऊ आणि बहीण जाऊ शकते. तर माझी हीच मागणी आहे की रेल्वेने व्यवस्थित त्यांचा भोगड हे आताचा जो भोगड कारभार चाललाय ते सगळं बंद झाला पाहिजे. एंड टू एंड CCTV कव्हरेजमध्ये जो त्यांचा प्रवासी त्याची कव्हरेज गेली पाहिजे आणि प्रत्येक स्टेशनला एक डॉक्टर असला पाहिजे, ज्याच्यामुळे अशी काही घटना घडली तर त्यांना उपचार भेटला पाहिजे वेळेवर.